श्री सदाशिव वामनराव अडकिने राहणार इंजनगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली यांनी आपल्या पिकाचं संरक्षण व्हावं यासाठी करवंदाची लागवड केली आहे। करवंदामुळे त्यांच्या पिकाचं संरक्षण तर होतच, त्याचबरोबर करवंदाच्या विक्रीतून त्यांना काही पैसे सुद्धा मिळतात। जाणून घेऊया सदाशिवजी यांच्याकडूनच। राम राम, मी सदाशिव वामनराव अडकिने राहणार इंजनगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली येथील एक अल्पभूधारक शेतकरी असून मागील 2012-13 पासून मी करवंदाच्या विविध वाणांवर काम करत आहे। आमची शेती नदीच्या कडेला असना नदीच्या कडेला असल्यामुळे तिथं वानेर आणि डुकराचा फार त्रास होता। त्यामुळे बायोफेन्सिंगचा शोध घेत किंवा एक वेगळ्या म्हणजे निसर्ग जरी कोपला, एखाद्या वेळेस दुष्काळ पडला किंवा अतिवृष्टी झाली तर याच्यावर पर्यायी पीक हे करवंदाचं आपण शोधलेलं आहे। आणि जर करवंदाचं तसं जर सांगायचं झालं तर माझ्याकडं जे 5.5-6 एकर शेती आहे, याच्यावर पूर्ण मी करवंदाची आज रोजी बाग तयार केली आहे। आणि हे जे आहे हे आपण बघताय ते हे कुंपण आहे पूर्ण। हे आपण 2.25 ते 2.5 फुटाच्या व्यासामध्ये कसं राहील याच्यासाठी आपण याची छाटणी घेऊन बायोफेन्सिंग इथं हे तयार केलेली आहे। पूर्ण माझ्याकडं जी बाग आहे ती 4x16, 4x18 आणि 4x20 या वेगवेगळ्या डिस्टन्सवर आपण करवंदाची लागवड केलेली आहे। करवंदाचे भारतात एकूण 7 वाण आहेत, जसे की दादा कोंडकेच्या गाण्यात असलेली कोकणची काळी मैना, जे की हे आपण खाली रोप पाहत आहे काळी मैनाचा आहे। दुसरा वाण जो खाली दिसत आहे तो वाण आहे हे आपला आर्ली वाण आहे, पांढरा गुलाबी। हे वेस्ट बंगालचा वाण आहे, हे 2च वर्षात हार्वेस्टिंगला येतो। तिसरा एक वाण आहे दापोली विद्यापीठानं तयार केलेला कोकण बोल्ट नावाचा। आणि चौथा एक वाण आहे जे आपल्या विद्यापीठात सुद्धा इथं परभणीच्या सुद्धा भेटतोय, तो म्हणजे हिरवा। आणि एक परत एक त्याच्यात एक वाण आहे हिरवा लोणच्यासाठी थोडासा बोल्ट म्हणजे थोडासा मोठ्या साईजचा, आणि एक जंगली वाण आहे। असे विविध एक 6-7 वाण इथं आपण डेव्हलप केलेले आहेत। त्याचबरोबर करवंद ही शेती इतर पिकाच्या तुलनेत नफ्याची मला कशी वाटली तर याला कुठलेही रासायनिक खत लागत नाही, फवारणी लागत नाही, ड्रेचिंग लागत नाही, आळवणी लागत नाही, किंवा याला 2 वर्षाच्या नंतर पाणी जरी नाही दिलं किंवा आपल्याला पाणीसुद्धा लागत नाही, कारण की हे काटेरी झुडूपवर्गीय आहे। हवेतल्या पाण्यावर हे जगते, सहज जगते, आणि याला मेंटेनन्स बिलकुल नाही, याला कुठलाच खर्च नाही। तर आता याच्या पुढं जाऊन आपण प्रोसेसिंगचा विचार करत आहोत आणि याच्या प्रोसेसिंगमध्ये जाण्याचा विचार करत आहोत। जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून असो किंवा एक शेतकरी म्हणून आदरणीय शिंगाडे साहेब आलेले आहेत व त्यांचे सहकारी या ठिकाणी व्हिजिटला आले। आणि मागच्या वर्षीसुद्धा आमच्या कळमनुरीमधून पाणी फाउंडेशनचे बरेचसे कवडे साहेब वगैरे आणखी त्यांचे सहकारी एक जवळपास शेतकरी गट एक 3-4 शेतकरी गट आले होते, इथं पाहणी करून गेले ते मागच्या वर्षी। आणि त्यांनीसुद्धा हे बघितलं, खूप छान त्यांनासुद्धा हे झालं। आणि हे बायोफेन्सिंग जर आपल्याला दुसरं फेन्सिंग करायचं असेल किंवा इतर कुंपणं करायची असतील तर ते खर्चिक आहे, एक सर्वसाधारण शेतकऱ्याला परवडेबल नाही। पण हे कमीत कमी खर्चात म्हणजे नाममात्र पैशामध्ये याचं 35 ते 40 वर्ष टिकणारं बायोफेन्सिंग तर होईलच, प्लस कुंपण प्लस उत्पादन असा याचा दुहेरी फायदा होईल। याला आपण नैसर्गिक कुंपण म्हणूयात। याचे खूप छान रिझल्ट आहेत। जर इतर शेतकऱ्यांना पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून किंवा एक शेतकरी या नात्यानं मी सुद्धा सांगेल की जर जैविक कुंपण किंवा बायोफेन्सिंग किंवा नैसर्गिक कुंपण जर करायचं असेल तर तुम्ही नक्कीच पाणी फाउंडेशनशी संपर्क साधू शकता किंवा माझ्याशी संपर्क साधू शकता। माझा मोबाईल नंबर आहे 9834 01 2036। मोबाईल नंबर पुन्हा एकदा सांगतो, 9834 01 2036 हा माझा मोबाईल नंबर आहे। याच्यावर तुम्ही कधी व्हॉट्सअपला मेसेज टाकून किंवा फोन करून याची अधिक माहिती किंवा सविस्तर याची माहिती घेऊ शकताय। धन्यवाद। तर ही होती जैविक कुंपणाविषयी अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती। आजच्या बातम्या तिथेच थांबूयात। अधिक माहितीसाठी पाहत राहा बातम्या आपल्या गटांच्या, बातम्या फार्मर कपच्या।